नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नुकताच सुप्रीम कोर्टानं अतिशय महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. तर तो निर्णय आहे मासिक पाळी आणि स्वच्छता म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल आणि हायजीन हे सगळं आता मूलभूत हक्कामध्ये गणले जाणार आहेत. म्हणजे मूलभूत हक्क म्हणून मान्यता मिळाली आहे. तर प्रकरण होतं आपल्या डॉक्टर जया ठाकूर वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि अदर्स या खटल्यामध्ये, या प्रकरणामध्ये हा निर्णय देण्यात आलेला आहे. तर निर्णय आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणारच आहोत. परंतु अगोदर मूलभूत हक्क म्हणजे काय आणि त्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होत असते तर ते अगोदर बघू. जवळपास मूलभूत हक्क आपल्याजवळ सहा सहा महत्वाचे मूलभूत हक्क आहेत. ऍक्च्युअली मूलभूत हक्क भरपूर आहे पार्टिशन जर केलं तर, परंतु 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत. त्याला फंडामेंटल राईट सुद्धा म्हणतात. फंडामेंटल राईट हे जवळपास 6 आहेत. आता यामध्ये आर्टिकल 21 आहेत किंवा कलम 21 आहेत. तर यामध्ये असं म्हटलेलं आहे, माझं जे जीवन आहे, माझं जे जगणं आहे तो माझा हक्क आहे. माझं जे शरीर आहे तो माझा हक्क आहे. म्हणजे त्याला कोणी इजा करू शकत नाही, कोणी काहीही करू शकत नाही. म्हणजे ते काय, कलम आर्टिकल 21 नुसार जगण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु फक्त नुसतं जगण्याचा अधिकार दिलेला नाही, तर प्रतिष्ठापूर्ण जगण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रतिष्ठापूर्ण म्हणजे इज्जतीनुसार. आपण जे म्हणतो ना, अरे भाई काहीतरी चांगला व्यवस्थित बोल, नुसता शिवा वगैरे देतोय, मला पण जगण्याचा अधिकार आहे ना, असं असं जे आहे तर त्याला जगण्याचा अधिकार म्हटलेला आहे आणि तो कलम 21 मध्ये येत आहे. त्यामुळे आता याच 21 मध्ये यांनी मेन्स्ट्रुअल सायकल आणि हायजीन हे सुद्धा टाकलेलं आहे. म्हणजे कसं, सविस्तर बघून घेऊ. अगोदर हा जो निर्णय जो आहे ना, कंटिन्युइंग मॅन्डमस म्हणजे सतत देखरेखीचा न्यायालयीन आदेश आहे. सतत देखरेखीचा न्यायालयीन आदेश म्हणजे हा आदेश दिल्यानंतर त्याची देखरेख होतंय की नाही, अंमलबजावणी होतंय की नाही, हे सगळं पाहण्याचं काम सुप्रीम कोर्ट वारंवार करत राहतील. तर ते सगळं आपण सविस्तर बघून घेऊ आज. तर काय म्हणलंय या निर्णयामध्ये, 3 प्रकारच्या बाबी अंतर्भूत झालेल्या आहेत. तर 3 प्रकारच्या बाबी कोणत्या तर बघा. आता हा एक संविधानिक हक्क आहे आणि सर्वोच्च न्यायालयानुसार मासिक पाळी, आरोग्य व स्वच्छतेला जीवनाचा काय म्हटलेलं आपण, जीवनाचा प्रतिष्ठेचा, शारीरिक स्वायत्ततेचा. शारीरिक स्वायत्ता म्हणजे माझं शरीर आहे ते माझंच आहे, बस हे याला शारीरिक स्वायत्तता म्हटलेलं आहे. प्रतिष्ठा, इज्जत आणि जीवनाचा, जीवन जगण्याचा, समतेचा कलम 14 नुसार, शिक्षणाचा हक्क जवळपास कलम 21 मध्ये येते. तर कलम 21 ए मध्ये शिक्षणाचा हक्क येते. तर त्या हक्काचा अविभाज्य भाग घोषित केलेला आहे. कुठं कुठं टाकलेला याला, जीवनाचा, प्रतिष्ठेचा, शारीरिक स्वायत्ततेचा, समतेचा आणि शिक्षणाच्या हक्कामध्ये टाकलेला आहे. म्हणजे 21 ए शिक्षणाचा हक्क, जवळपास समतेचा जो आहे तर तो आहे समतेचा हक्क 14 मध्ये टाकलेला आहे. आणि अजून टाकलेला आहे कलम 21 मध्ये. सर्वात महत्वाचं म्हणजे कलम 21 मध्ये गृहीत धरला जाईल आता कशाचा, मासिक पाळी आणि स्वच्छतेचा हक्क. त्यामुळे तर या अंतर्गत काही उपाययोजना होणार आहेत. या अंतर्गतच मग काय काय उपाययोजना होणार आहेत तर त्यामध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उत्पादने हे सगळं मिळणार आहेत. नंतर स्वतंत्र व कार्यक्षम स्वच्छतागृहे, सुरक्षित कचरा व्यवस्थापन, हे सगळ्या याच्या मुख्य तरतुदी आहेत या निर्णयाच्या. नंतर प्रशिक्षण मिळणार आहे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना. नंतर याचे चॅलेंजेस पण राहणार आहे. नुसतं हे सगळं आता करायचं म्हटलं तर एवढं सोपं नाही ना, चॅलेंजेस आहेत, आव्हाने आहेत. पायाभूत सुविधा आहेत का, गव्हर्नमेंट जवळ पायाभूत सुविधा बघावं लागेल. निधी आहेत का, फंड आहेत का, सामाजिक मानसिकता, सर्वात मोठे म्हणजे अंमलबजावणी करण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहेत तर सामाजिक मानसिकतेचा. ठीक आहे, तर पुढे बघू. आता मेन आपण पॉइंटला येऊ. त्याला संविधानिक अधिकार दिलेला आहे, आता मूलभूत हक्क म्हणून दिलेला आहे. तर या तिन्ही कलमाचा आपण सविस्तर पॉइंट मध्ये बघून घेऊ. ते यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. अनुच्छेद 21 मध्ये म्हणजे कलम 21 मध्ये टाकलेला आहे. कलम 21 नुसार काय, प्रतिष्ठा व शारीरिक स्वायत्तता म्हणजे मला प्रतिष्ठापूर्ण जगण्याचा आणि माझ्या शरीराची स्वायत्तता. आता जे म्हटलेलं आहे मी तेच, माझं शरीर जे आहे तर ते माझं आहे. तर हे सगळं अंतर्भूत आहे कलम 21 नुसार. आपण आता याचा भंग कोणीही करू शकत नाही. जर भंग केला तर आपण उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो, त्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. आता बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, मासिक पाळी व्यवस्थापन सुविधांचा अभाव मुलींना कलंक, अपमान व भेदभावाला सामोरे जाण्यास भाग पाडतो.
जो थेट प्रतिष्ठेच्या हक्काचा भंग आहे, पण जे प्रतिष्ठेचा हक्क आहे त्याचाच भंग आहे, असं हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. नंतर काय, जैविक कारणामुळे शाळेत गैरहजेरी. आता हे जैविक कारण आहे ना, बायोलॉजिकल कारण आहे, कारण नॅचरल प्रोसेस आहे. त्यामुळे शिक्षण सोडणे आणि गैरहजेरी हे दोन प्रकार घडत आहेत. त्यामुळे शारीरिक स्वायत्ततेचे उल्लंघन मानले आहेत. अजून याला शिक्षणाच्या याच्यात पण, शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे म्हणजे फ्री एज्युकेशन, त्याचा पण भंग होणार आहे असं सुद्धा म्हणलेलं आहे. ते कलम 21 मध्ये बघू आपण. नंतर काय म्हटलेलं आहे, मासिक पाळी आरोग्य हा केवळ अस्तित्वाचा नव्हे, मासिक पाळी आरोग्य केवळ अस्तित्वाचा नाही, तर तो प्रतिष्ठापूर्ण जीवनाचा भाग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हे सगळं कलम 21 मध्ये गणल्या गेलं जातील. आता नंतर काय म्हटलेलं आहे, सारभूत समता म्हणजे कलम आपले 14, म्हणजे समानतेचा हक्क, सगळ्यांना समान. तर सगळे समान म्हणजे सर्वांना समान वागणूक देणे म्हणजे खरी समता नव्हे, असे न्यायालयाने नमूद केले आहेत. खरी समता आहेत का सगळ्यांना समान वागणूक देणे? नाही. तर सगळ्यांना समान वागणूक, पण सकारात्मक पद्धतीनं. सकारात्मक पद्धतीनं म्हणजे काय? सकारात्मक पद्धत अशी आहे की म्हणजे सगळ्यांना समान लाईनीत ठेवणे, समान रेषामध्ये ठेवणे, त्याला समान वागणूक असं म्हटलेलं आहे. नंतर महिलांच्या जैविक गरजांकडे दुर्लक्ष केल्यास संरचनात्मक वंचितता निर्माण होते, असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. मुलींना मुला इतक्या समान संधी मिळण्यासाठी राज्याने सक्रिय हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, असं कलम 14 मध्ये 14 अंतर्गत बोलताना न्यायालयाने म्हटलेलं आहे. नंतर काय, शिक्षणाचा हक्क. आता आरटीआय ऍक्ट 2009 नुसार शिक्षणाचा हक्क जवळपास मिळालेला आहे आपल्याला. तर त्याच दृष्टीने मोफत शिक्षण म्हणजे मोफत शिक्षण देणे म्हणजे शिक्षणाचा हक्क मिळालेला आहे असं अजिबात गृहीत धरल्या जाणार नाही. तर त्याच शिक्षणाच्या हक्कासाठी मुलं मुली शाळेमध्ये जात आहेत, शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत, काय मूलभूत शिक्षण घेत आहेत, तो मूलभूत हक्क आहेत. तर तोच हक्क मिळवण्यासाठी त्यांना त्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये पॅड उपलब्ध नसतात. आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे बऱ्याच जणांना पॅड नसल्यामुळे ते शाळेत जाऊ शकत नाही. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी तो एक अडथळाच निर्माण होत आहे. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिनचा खर्च किंवा स्वच्छतागृहांचा अभाव हा शिक्षणातील एक आर्थिक अडथळा ठरतोय. नंतर काय म्हणतंय, स्वतंत्र स्वच्छतागृहे ही आता केवळ मार्गदर्शक सूचना नसून आता संविधानिक कर्तव्य आहेत. आतापासून काय जाईल, म्हणजे गव्हर्नमेंटच्या मानसिकतेवर राहणार नाही, आम्ही स्वच्छतागृह बांधायचे की नाही बांधायचे हे आमच्यावर डिपेंड आहेत. आमच्याजवळ पैसे असेल तर आम्ही बांधू, ते पण कंबाईन बांधायचे की वेगवेगळे बांधायचे ते आमच्यावर डिपेंड आहे. अगोदर असं होतं, परंतु आता इथून पुढे असं राहणार नाही. इथून पुढे प्रत्येक खाजगी असो की अनुदानित सरकारी शाळा असो, तिथं वेगवेगळे, मुलींसाठी वेगळे, मुलांसाठी वेगळे कार्यक्षम स्वच्छतागृह बांधणे बंधनकारक राहतील. तिथं पॅड देणे बंधनकारक राहतील, कारण तो मूलभूत हक्क आहे. त्यामुळे ठीक आहे. नंतर काय, तर आता हे एक मोठे संवैधानिक अपयश ठरेल जर हे सगळं दिलं नाही, तर संवैधानिक अपयश ठरले जाईल. हे असं म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. नंतर बघू, नंतर काय म्हणतंय, सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहे ते बघून घेऊ आपण. तर सर्वोच्च न्यायालय काय म्हणते, तर हे सगळं एक जबाबदारीपूर्वक करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी हे नियमित तपासणी करतील आणि विद्यार्थ्यांकडून सुद्धा गोपनीय माहिती सर्वेक्षणाद्वारे प्रत्यक्ष परिस्थितीचा अभिप्राय घ्यावा, हे सगळं म्हटलेलं आहे. म्हणजे गोपनीय माहिती म्हणजे काय, तर एखादा तक्रार पेटी कशी असते, त्यामध्ये लोक चिठ्ठ्या टाकतात, नाव वगैरे काही लिहत नाही, त्या पद्धतीने तुमचा अभिप्राय द्यायचा असतो. तर तो असा प्रत्येक शाळेमध्ये, कॉलेजमध्ये असं घेतल्या जाईल. त्यानंतर देखरेख यंत्रणा म्हणजे आता हे जे एनसीपीसीआर आहे किंवा राज्याचे सीपीसीआर आहे ते अंमलबजावणीवर देखरेख ठेवेल. नंतर काय म्हटलेलं आहे, मेन्स्ट्रुअल हायजीन पॉलिसी जी आहे तर ते देशभर बंधनकारक मानक ठरेल. जे आता केंद्राची जी पॉलिसी राहणार ते संपूर्ण देशामध्ये मानल्या जातील आणि ते बंधनकारक मानल्या जाईल. नंतर काय, तर उत्पादनांची उपलब्धता म्हणजे उत्पादन सुद्धा आपलं उत्पादन म्हणजे काय, तर सर्व शाळांमध्ये मोफत ऑक्सो बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स वेडिंग मशीनद्वारे उपलब्ध करून देणे हे सुद्धा आता बंधनकारक राहणार आहे. नंतर MHM कॉर्नर म्हणजे मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंट कॉर्नर, जिथे अतिरिक्त अंतर्वस्त्रे, गणवेश, डिस्पोजेबल पिशव्या असलेले स्वतंत्र कोपरे राहतील. नंतर काय, स्वच्छता व पायाभूत सुविधा. आता पाणी व साबणासह कार्यक्षम स्वतंत्र स्वच्छतागृहे, म्हणजे याचा अर्थ असा की नुसतं स्वच्छतागृह बांधून उपयोग नाही, तर तिथं पाणी पाहिजेत, तिथं साबण पाहिजेत आणि आठवड्याला असो की रोज असो ते धुतले पाहिजेत, म्हणजे कार्यक्षम पाहिजेत ते कार्यक्षम.
आणि ते स्वतंत्र पाहिजेत, मुलींसाठी वेगळी आणि मुलांसाठी वेगळी असा हा निर्देश आहे. त्यानंतर कचरा व्यवस्थापन, म्हणजे आता याचा वापर झाल्यानंतर बारीक बारीक गोष्टीकडे सुप्रीम कोर्टाने लक्ष दिलेलं आहे. याचा वापर झाल्यानंतर ते मग कसं त्याचं वेस्ट मॅनेजमेंट करायचं, तर ते रूल 2026 नुसार सुरक्षित व पर्यावरणपूरक विल्हेवाट लावायची आहे. याची जी विल्हेवाट लावायची आहे त्याच्या पण बद्दल तरतुदी दिलेल्या आहेत. नंतर पुरुष संवेदनशील मानसिकता जी आहे तर ती बदलावायची आहेत. म्हणजे काय, तर एनसीआरटी असो की आपलं एससीईआरटी असो, यांच्या अभ्यासक्रमामध्ये लिंग संवेदनशील शिक्षण समाविष्ट करायचे आहेत. सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण बंधनकारक राहतील. सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांची मानसिकता बदलवण्यासाठी हे सगळं प्रशिक्षण राहतील आणि अभ्यासक्रमामध्ये सुद्धा नमूद राहतील. ठीक आहे. नंतर काय, आता अशा पद्धतीने हा सगळा निर्णय आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला आता सांगू इच्छितो की बऱ्याच जणांना मेन्स्ट्रुअल सायकल माहित नसेल, तर बघा आता मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, तर ते थोडक्यात सांगतो. अगोदर ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही, लाईक केलेलं नाही, अगोदर ते सबस्क्राईब लाईक करून ठेवा आणि जवळच्या मैत्रिणींना, महिलांना सगळ्यांना पाठवून द्या. अतिशय कामाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे का, काय मासिक पाळी ही नैसर्गिक म्हटलेलं आहे, नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहेत. नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहेत, नाही की तो आजार किंवा अपवित्रता नाही. ते काय आहेत, नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहेत. त्यामुळे त्याला आपण एक मूलभूत अधिकार म्हणून आता गणल्या गेल्या जातील. नंतर काय म्हणते, आता या मासिक पाळीबद्दल बघू आपण. मेन्स्ट्रुएशन तर महिलांच्या शरीरातील एक नैसर्गिक व नियमित शारीरिक प्रक्रिया आहेत, जी साधारणतः दर 21 ते 35 दिवसांनी येते. दर 21 ते 35 दिवसांनी, जनरली 28 दिवस पकडतात. यामध्ये गर्भाशयाचे अस्तर तुटून योनी मार्गाद्वारे रक्त व पेशी बाहेर पडतात. जो 3 ते 7 दिवसापर्यंत हा सगळा कालावधी राहतो. म्हणजे रक्त व पेशी बाहेर पडण्याचा ही प्रक्रिया साधारणतः वय वर्ष 11 इथून सुरू होते. वय वर्ष 11 ते 14 इथून सुरू होते, तर रजोनिवृत्तीपर्यंत म्हणजे मेनोपॉज पर्यंत सुरू राहते. म्हणजे जवळपास वय वर्ष 11 ते 14 पासून ते वय वर्ष 45 ते 50 पर्यंत राहू शकते. ठीक आहे. तर इथपर्यंत ही सगळी दर 28 दिवसाने किंवा 21 ते 35 दिवसाने ही सगळी प्रोसेस होत असते. तर मासिक पाळीचे मुख्य वैशिष्ट्य बघू. कालावधी जो आहे त्याचा सामान्यतः 3 ते 7 दिवस आहेत. आताच बघितलं आपण 3 ते 7 दिवस. सरासरी 28 दिवसाचे चक्र आहेत. ही जे सायकल आहेत तर सरासरी 28 दिवसाची आहे. पण ते 21 ते 35 दिवस म्हणजे आता लेडीज नुसार किंवा मग सामान्यतः मुलीनुसार ते चेंज होईल. 21 ते 35 दिवस चक्र सामान्य मानले जाते. लक्षणे जे आहेत ना याचे लक्षणे, तर बघा, पोटात वेदना म्हणजे क्रॅम्प येतात, क्रॅम्प येणे म्हणतात ते, कंबरदुखी, थकवा, मूड स्विंग्स म्हणजे कभी खुशी कभी गम, एकदम म्हणजे रडल्यासारखं वाटणं, खूप कधी कधी खूप खुश होणं, म्हणजे तेवढ्याच पिरियडमध्ये हे सगळं होत असते. आणि पोटावर सुजेने, हे सगळे याचे लक्षण आहेत. तर याचं कारण काय आहे, तर संप्रेरकातील बदलामुळे संप्रेरकामध्ये काही बदल होतात. हे संप्रेरक आहेत, हार्मोन्स आहेत, इस्ट्रोजन 1 आणि प्रोजेस्टेरॉन 2. तर या संप्रेरकातील म्हणजे हार्मोनच्या बदलामुळे ही सगळी प्रोसेस मुलींमध्ये आणि महिलांमध्ये घडत असते. नंतर बघा, याला काळजी काय घ्यायची, तर सॅनिटरी पॅड्स, टॅम्पन्स किंवा मेन्स्ट्रुअल कपचा वापर करायचा. पॅड दर 4 ते 6 तासांनी बदलायचं असते आणि भरपूर पाणी प्यायचे, पौष्टिक आहार घ्यायचा असते. आणि जर जास्तच रक्तस्राव होत असेल, रक्तस्राव, तर स्त्रीरोग तज्ज्ञ आहे त्यांना भेटायचं, त्यांना दाखवायचं. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती, मासिक पाळी आणि स्वच्छता जो तुम्हाला मूलभूत हक्क मिळालेला आहे, आता शासनाकडून तुम्ही त्या पद्धतीच्या तरतुदी मागून घेऊ शकता. किंवा मग जर शासनाने तशी अंमलबजावणी केली नाही तर तुम्ही परत उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टात, उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्टात, आणि तिथून पुढे ती केस जात असते सुप्रीम कोर्टात म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट जे करायचं ते करा. तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या जीवाभावाच्या ज्यांना असेल त्यांना तुम्ही पाठवून व्हिडिओचा प्रचार करा, जेणेकरून ही सगळी माहिती सर्व स्त्रियांना, महिलांना होतील. ठीक आहे. धन्यवाद.